राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झालाय आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 5 जणांचा मृत्यू झालाय। अजित पवार हे आज सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते। आज दिवसभरात त्यांच्या 4 भव्य सभांचे आयोजन करण्यात आलं होतं। या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले, मात्र विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झालाय। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली आहे। विमान कोसळताच त्याने पेट घेतल्याने ते संपूर्ण विमान जे आहे ते जळून खाक झालं होतं। मात्र बारामतीत पोहोचल्यानंतर विमान लँड होत असताना ते कोसळलं। विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह इतर जखमींना बारामतीतील रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, परंतु तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवली होती। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता। या विमानामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण 5 व्यक्ती होते। अजित पवार यांच्यासोबत त्यांचे PSO आणि एक सहाय्यक प्रवास करत होता। सोबत विमानाचे नियंत्रण करण्यासाठी 2 क्रू मेंबर्स, ज्यात मुख्य पायलट आणि सहपायलट यांचा समावेश होता। DGCA ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेलं नाहीये। विमानातील 5ही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शामवी पाठक अशी ही मृतांची नावे आहेत। अजित पवार यांच्यासारख्या ताकदीच्या नेत्याचा अशा अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवारांचे बारामतीवर विशेष प्रेम होते, त्याच बारामतीमध्ये त्यांचा असा मृत्यू यावा हे खूप दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिवसेनेचे ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील दिलेली आहे। सध्या आता जो हॉस्पिटल आहे बारामतीच्या परिसरामध्ये तिकडे मोठ्या प्रमाणात जमाव येतोय आणि सध्या तिकडचं वातावरण जे आहे ते देखील तापतंय। मात्र यापुढे जे जे घडतंय ते आम्ही तुम्हाला सांगत राहणार आहोत। धन्यवाद।